गुड आफ्टरनून गाईस. विश्वजित आज लवकर आज आम्ही कुठं निघालोय? थोडस तेजसने उशीर केला. थोडासा नाही, 2 तास उशीर झालाय आम्हाला. आणि आम्ही निघालो आता रायगडावरती. चांगलं काय काय लगेच बिस्किट. तर सगळी तयारी करून आम्ही आता रायगडावरती निघालोय. आणि शुगर फ्री खायला शुगर फ्री हॅपीडेंट आणले आम्ही खास. तर रायगडावरती आज नाही, उद्या शिवराज्याभिषेक आहे, त्यासाठी आम्ही निघालोय. आणि आमच्या सोबत आता विश्वजित आहे. आणि कोण आहे तू? निलेश. अच्छा निलेश. दिसतंय निलेश आहे. दिसणारच. आपल्याकडे अजून 2 जण आहेत. थांबा, येतील आता. आले बघा. ए अरे उघड. आयुष. ते जाऊ दे. सूरज येते अजून. बॉटल घेऊन आलो. कुठं भेटतात? म्हणतोय ते कुठला ड्रायव्हर? काकरा बंटर. एन्व्हायरमेंट चेक करा गाईज. बघा काय आमचा सोनू भाऊ घेऊन आलाय काकरा. चल एक पाहून जातो. हॅलो गाईज, व्ह्यू बघा व्ह्यू. हा तर बेस्ट व्ह्यू आहे रे. असा व्ह्यू एन्जॉय करायचा असेल तर तामिनी घाटामध्ये या. नक्की का? नक्की घरात बसून नका राहू. घरात बसलेल्यांनी व्ह्यू फक्त मोबाईल मध्ये एन्जॉय करा. चला. पावसाच्या आधीचा व्ह्यू बघा. पावसाच्या आधीचा पाऊस पडला तर येणारच आहे. ती वेगळी गोष्ट आहे. पाऊस पडला तर परत आम्ही येणारच आहे इथं परत एकदा. सर्वे चालू आहे आता सध्याला. विश्वजित, तुला कसं वाटतंय व्ह्यू बघून? एकदम मस्त. यायचं अशी गँग घेऊन या. अशी असे मित्र पाहिजे. हा, एंटरटेनमेंटचा काय बडी मार आहे आमच्याकडे डायरेक्ट. हे अशा प्रकारे यांनी भेळ आणली आहे वाडा. आणि हे बघा, आम्ही भरपूर काय खायला आणलेलं आहे. आम्ही चाललोय रायगडावरती, पण असं वाटतंय आम्ही कुठंतरी ट्रिपला चाललोय. पाणी बॉटल घ्या. पाणी बॉटल थांब ना, इथं ठेव ना, विकायला ठेवू आपण. तर मित्र पाहिजे भाऊ आपल्यासोबत. सोनू शेठ. ऐक ना, बेळ नाही बसणार या इथं. काढले आता. ए यारे पोरांनो, बेळ खाऊयात. काय म्हणतात काका? का काका कुठं इथं आहे का? बरोबर आहे ठेवले. आपल्याला घेऊन जाऊ. सोन्या छत्री पाहिजे का? सोन्या छत्री पाहिजे. छत्री. व्ह्यू अजून वाढलाय. आपली गाडी कसली नाद दिसते. या पाऊस आलाय मस्त पैकी. गरमागरम बेळ. थोडीशी थंड झाली आता. इथं बस. पेपर नाही आहे. पेपर नाही. अशा प्रकारे एका बंद आड खोलीमध्ये सोनूने आमची व्यवस्था केलेली आहे बेळची. एवढा भारी एन्व्हायरमेंट मध्ये आम्ही बेळ खातोय. आम्ही निघालो रायगडला, तुम्हाला कळलंच असेल. आणि आज आहे शिवराज्याभिषेक सोहळा. उद्या आहे. आणि भरपूर वर्ष झालं आमचं रायगडला जायचा विचार चालू होता, पण अचानक काल विषय झाला. आणि रायगड, ते म्हणतात ना, रायगड बोलवतो
तसंच आम्हाला बोलवलंय रायगडनी. आणि सोनूला पण अचानक, सोनूला तर रात्री 12 वाजताच गेलेलं आहे त्याला की जायचंय म्हणून. लगेच सोनू तयारी. चला आता रसवत रसवत खाऊन झाले आमचं सगळं, साफसफाई करून चाललो आम्ही. प्रूफ देतोय. काय आता रे गाडीची हवा कमी झाली, आम्हाला आलंय टेन्शन. कारण आम्ही बरोबर तामिनी घाटाच्या मध्ये लागलाय. नाही ना, स्टेप नाही डायरेक्ट खाली आपल्याला. तू तोंडाने हवं कर तरच नेणार तुला पुढं. आता अशा प्रकारे भेळची पार्टी झाली आहे. वेळची पार्टी झालेली आहे आणि गाडीचा गेम पण झालेला आहे. गेम झालेला दिसतोय गाडीचा गेम पण झालेला आहे. थोडस आम्हाला भीती वाटतेय, पण आम्ही विचार नाही करत असल्या गोष्टींचा. हा. कारण आमच्या सोबत सोनू आहे. सोनू खंबीर, विषय गंभीर, संपला विषय. सोनू आता कसं वाटतंय? आता काय खरं नाही भाऊ. आता हवा सणा ना चहा प्यायचा होता ना सोनू? जा चहा पे, मावशींकडे चहा पे. चहा थंड नाही जाणार तुला, जा चहा पे. तर आम्हाला इथं हवेचं भेटलेलं आहे क्वालिटी. असं आपण इथून आलो असं, आणि जेव्हा तुम्ही घाटातून उतरला तर इथं रायगड इन म्हणून आहे. इथंच शेजारी हवेचं दुकान आहे आपलं. होय. बिस्कुट कुठे गेले रे? कोकोला आता बिस्किट देणार का तू? हा? देऊन टाके भाऊ, प्राणी लवर आहे आपण. गाईज आम्ही रायगडाच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि हा बघा रायगड इथं दिसतोय. रायगडावरती फुल झगामगा आहे आणि एक्सपिरियन्स खूप मस्त आहे. विषय काय वाटतं? स्वप्न होतं हा व्ह्यू बघा. इथं रायगड आहे आपला, श्रीमान रायगड इथं आहे. आणि हे बघा पूर्ण ढग खाली उतरले आहेत. एक नंबर व्ह्यू आहे इथून, एक नंबर व्ह्यू. खास त्यासाठी आम्ही गाडी थांबून उभं राहिलो इथं. थोडीशी रस्त्यावरच उभं राहिली आहे गाडी. ठीक है भाई, ठीक है भाई. क्या वाला तू? हाँ अभी क्यों छुप रहा है इधर? हाँ अंधारात दिसत पण नाही. फायनली सोनूला सोन्याचा वडापाव भेटलेला आहे. खुश झाला. खुश झालाय, खुश. तोंडावरून बघ की किती वडे खुश छोटे दिसतंय. आहेत, वडे छोटे आहेत पण सोनूचं मन लय मोठं आहे. त्यामुळे काही टेन्शन नाही आपल्याला. निवांत दिवस मस्तपैकी भाजी वगैरे मागवली, जेवण चालू आहे. हा काहीच आम्ही पोचलेलो आहे आता. रायगडाच्या खाली आहे, 5 वडमध्ये आहे. आणि इथं आपल्याला आपल्या महाराष्ट्र शासनाने भरपूर सारी सोय करून ठेवलेली आहे. आणि आम्ही आमच्यासाठी स्लिपिंग बॅग्स पण आणल्यात. पण असा विषय आहे की वर पाऊस असेल तर या स्लिपिंग बॅगचा काही यूज होणार नाही आणि थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण ठीक आहे, पाऊस असेल तर बघूया आपण पुढच्या पुढे. आम्ही आता चेंज वगैरे करून निघालोय वरच्या दिशेने. चला गाईज आमचं झालेलं आहे. चला हे सगळ्यांनी आवडलं का नीट? आवडलं. चला लेट्स गो. काय आम्ही निघालोय. सोनं दिसत नाही म्हणून सेपरेट लाईट आणलेली आहे. इथे आपल्याला महाराष्ट्र शासनाने STची सेवा केलेली आहे. तर इथून आपल्याला वर रायगडावरती सोडणार आहे डायरेक्ट. अरे इथं चिखल आहे, चिखलने माझा बूट घाण झाला. ठीक आहे पण काय प्रॉब्लेम नाही आहे. करूया एकदा ट्राय, परत चेक करूया. हो दिसतोय तो, खूपच गोरा दिसतोय. अशा प्रकारे गाडी लॉक करून चलो. गडावर जाण्यासाठी आम्हाला आता एक ST दिलेली आहे. काहीतरी नंबर सांगितला, पण इथे 1 नंबरची ST जी आहे त्या ST मध्ये आपल्याला बसायचं आहे आणि त्यामध्ये बसून आपल्याला गडावरती सोडतील. आम्ही निघालो आता. बस निघाले. बस आमची निघाली आणि आम्ही आता रायगडावरती चाललेलो आहे. फायनली स्वप्न पूर्ण होत आहे.
बघूया आता वर गेल्यावरती आपली सर्वांची मेहनत आणि एन्जॉयमेंट सुद्धा. इथून बघा रायगड किती सुंदर दिसतोय. हा रायगड आहे. काहीच आम्हाला बाहेर सोडलेलं आहे आणि आम्ही आता निघालोय महाराजांच्या दर्शनासाठी. उत्सुकता भरपूर आहे. चला माऊली माऊली. सगळे शिवभक्त अशा प्रकारे रायगड मध्ये पोहोचले आहेत. निलेश भाऊ, आयुष भाऊ, सगळे आम्ही आता रायगडकर रवाना होत आहे. चलो गाईज, लवकरच आपण गड चढू आणि महाराजांच्या भेटीत जाऊ. उत्सुकता कशी आहे? एक नंबर. आता सध्याला 10 वाजले आहेत. वर पोहोचल्यावर टाइम दाखवतो. नाही, भरपूर स्लो जाणार आहे आम्ही, कारण पूर्ण रायगडाचा सहवास घेत आम्ही जाणार आहे. फास्ट जायचा आमचा काही आमचा इरादा नाहीये, त्यामुळे आम्ही एकदम स्लो जाईल. का रे? बॅग ठेवायची सोय त्याला फार अडकून ठेवलाय. काय करतोय तेजस? मी आता केलं 70. चला चला भाऊ खुश आहे आता. निलेश बघा, निलेश बघा, निलेश बघा. काय निलेश, काय झालं तुझं? फायनली आम्ही पायरी मार्गावरती पोहोचलेलो आहे. हे बघा किल्ले रायगड, आणि इथून आता चालू आहे. तर आपण इथूनच चालू करूया आता आपला ट्रेक आणि लवकरच वर जाऊया आणि आपला जल्लोष साजरा करूया. आम्ही जाऊन आलो तिथे. गाईज मी एकटाच पुढे आलोय. गाईज यांना चढता येत नाही, यांना काही चढता येत नाही. काहीच काय नाही, एकदम सिंपल ट्रेक आहे, फक्त चढता येत नाही. स्टिंग पिली ना बाळा, जोरात पळत जाईल. काही जेवण जास्त झाले तेव्हा विचार नाही आला. हळूहळू तेजस मागे राहायला लागलाय. मला पाव अजून काय यांचा व्हिडिओ काढण्यासाठी थांबतो मी. शेवभाजी, शेवभाजी, वांग्याची भाजी, वांग्याची भाजी, बेळ खायची का बेळ, वडापाव, लवकरात लवकर बांधारी डोक्याला. चला खरं जय जय. गाईच आम्ही बसलो आता टाइमपास करत, कारण आम्हाला काही चढणं व्हायनं झाले. जेवण केल्यामुळं खूप हार्ड चालले जेवण महागात पडले आम्हाला. मोटिवेशन आहे अजून. जवळ काकांनी आम्हाला मोटिवेशन दिलं की जवळच आले. ठीक आहे, विश्वास ठेवतो. चालतं पुढे. चालतं. ऑप्शन नाही आमच्याकडे विश्वास ठेवण्याशिवाय. आणि वर जायचे आणि बघायची खूप आतुरता आहे. एकदा वर गेलो ना, स्वर्गात आल्यासारखं वाटेल आम्हाला. फुल खाली ढग दिसतोय आणि आपण वर आलो एकदम क्वालिटी व्ह्यू. हे सगळं ढग आणि आम्ही वर आले. अजून किती वर आहे माहीत नाही, पण चढणार 100 आणि 101%. आज रात्रीच बघा काय एकदम निवांत चिल. एकदम सोपं झालं, सोपं. 3 टप्प्यात आले फक्त, 3 टप्प्यात. किती वेळा 2 वेळा थांबला असेल ना? आता हे तिसरा वेळ आहे. हा, तिसऱ्या वेळा थांबला. 3 वेळा फक्त 1.5 तास लागला चढायला. काय टेन्शन नाही, काय नाही, एकदम चिल वातावरण. आमच्यातलं एक जण तिथं झोपलाय. 1 मिनिट बघा, आमच्यातलं इथं एक जण झोपलाय. तेव्हा इथं पाय दिसत आहेत. सोनू तोंड दाखव. जय माहिष मते. झोपायचा विंचू नाही ना, विंचू नाही ना.
सगळी वाढणार काय विषय नाही. आता 10% राहिला असेल आमचा. बी नाही 5%. 10 पण नाही, 5% राहिला असेल. 5% वर गेलं की जागा शोधणार मस्तपैकी. शांती आवाज आहे. थोडस शांत झोपणार 4 तास, जास्त नाही. 4 तास झोपून ज्ञानेश येईल, मग ज्ञानेश सोबत नाचायला जाईल. फायनली पोहोचलोय आम्ही. चेक करा. महाराजांची मूर्ती समोर. दर्शन घेण्यासाठी लाईन आहे, परंतु ही लाईन वरतीच आहे. हे दर्शन घेण्यासाठी फक्त आणि फक्त एवढं दर्शन घेण्यासाठी आम्ही इथं आलो. गाईज ज्याच्यासाठी आलो होतो खास पोचलो. फायनली इथं पोचलोय. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. हे बघा, ज्यांना इथं पोचता आलं नाही त्यांनी इथूनच दर्शन घ्या. बस हे बघून पूर्ण थकवा निघून गेलाय. त्याचं नाव काय? सदा पराठ्य तक्ती तगरी तांब्या दिलांतर कंडुरा एकाही लोखंडी पाच हातामध्ये दिली तर वाकून असं गोल करत तयार करणारा थकलेले चेहरा बघा. परफेक्ट नियोजन केलेलं आहे आम्ही. आणि हे बघा, जागा पण भेटली आम्हाला. माहित नाही पण बरोबर सदरेच्या बाहेर जागा आम्हाला भेटली. नशिबाचाच खेळ आहे हा सगळा. ओ हा येतो निलेश भाऊ साईडला बाहेर इकडे आहे माझी जागा. आता सांगतोय मी. हा अरे एवढं कर. थंडी वाजते का तुला? कधी थंडी वाजणार बाळा. इथं धुकं आहे मान्य आहे. धुकं आहे, भरपूर आहे धुकं. पण थंडी तर वाजणार नाही असं मला वाटतंय. पण म्हणा भाई, एक जागा म्हणजे जागा, परफेक्ट जागा आहे. डायरेक्ट स्वर्गात झोपलोय आम्ही. एक मिनिट दाखव. स्वर्ग आपण दाखव, आम्ही नाही दाखवलं. हे बघा, स्वर्गात झोपलोय आम्ही. आम्ही कुठं झोपलोय तुम्ही चेक करा. हे बघा,
क्वालिटी नशीब. नशीब लागतं. आम्हाला जागा भेटत नव्हती. भरपूर जणांनी सांगितलं होतं भरपूर जणांनी सांगितलं होतं आम्हाला की खाली जावा आणि तिथं चिखल आहे भरपूर. पण आम्ही पण काय म्हणलं माहितीये का 5 वाजता पोहोचून तर आम्ही तर 2 वाजता येतो. आम्हाला म्हणले 5 वाजेपर्यंत पोहोचलो तुम्ही तरी महाप्रसाद भेटेल. पण आम्ही म्हणलं महाप्रसाद नाही, आम्ही महाराजांसाठी चाललो. तर महाराजांच्या आशेने आलो आणि इथं आलो. पूर्ण थकवा गेला. झोप तर येत नाही पण आता काय करू, आता झोपावं लागेल थोडा वेळ. गाडी चालवायची आहे मला. हे काय झोपत आहे गाडीमध्ये पण मला झोपायला. अशा प्रकारे आम्ही स्लिपिंग बॅग मध्ये झोपलेलो आहे सगळे. सोन्याचा मोबाईल हरवला होता. सोनूचा मोबाईल हरवला होता, आता जस्ट सापडलाय. खाली सापडला. बाय बाय गाईज. सायनिंग ऑफ. आता गुड मॉर्निंग गाईज. आम्ही उठलेलो आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि आमच्या मध्ये अजून एक जण जॉईन झाले. कसा आहे तलवारधारी काय रे पायगोडे मालोजी पायगोडे यांचे हा मानाजी पायगोडे यांचे नातू आता आपल्याला माहिती देतील गाडाबद्दल. चार गोष्टी बोलतील गाडाबद्दल. चांगल्या चार गोष्टी. काही दुसरं काय बोलला की इथंच मारलं जाईल. समोर नगर खान आहे थोडस. संपल्या 4 गोष्टी. कॅमेरा फिरवा. बोलू दे बाबा बोलू दे. आता थोड्या वेळात इकडून पालखी येईल महाराजांची. अजून ध्वज सुद्धा फडकवायचा बाकी आहे. महाराजांची पालखी आता इथून सदरेवरती जाईल थोड्या वेळात. ओके ब्रो ठीक आहे. मागे तुम्ही बघू शकता जगदीश्वराचं मंदिर आहे तिकडे. कुठं दिसत नाही पण ठीक आहे. तुम्ही उठलात तर तुम्हाला दिसेल. काय असू दे. इकडे ना क्लाउड गॅदरिंग होतंय असं मला फील झालंय. तर आपण जाऊयात पहिलं जाऊन बघून येऊया. काय 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 झालं सांगा रात्री. हा येताना लय त्रास होत होता भावाला. वरती आला झोपला सकाळी व्यवस्थित उठल्याबद्दल सत्कार त्याला. टाळ्या वाजा चला. वर आणल्याबद्दल त्याचा पण सत्कार. माझं काढून झटकून टाक. मला वर आणल्याबद्दल याचा पण सत्कार केला जाईल. तर आज तो दिवस आलाय आणि राज्याभिषेक सोहळा सुरू पण झालाय आणि आम्ही आता बाजारपेठेमधून चाललोय. सुंदर अशी बाजारपेठ आपल्याला दिसत आहे इथे. सगळीकडे टेंट बांधलेले आहेत आणि खरं बाजारपेठेमध्ये विकलं जातंय जेवायचं साहित्य. तुम्हाला दाखवतो. आता थोड्या वेळानेच पालखी येणार आहे आणि महाराजांच्या पालखीसोबत भरपूर सारा जोश पण येणार आहे.
15 मिनिटात आम्ही अर्धाकडे खाली उतरलोय. जाताना आम्हाला 3 तास लागले होते. येताना आम्हाला असं वाटतं आम्ही अर्धा 2 तासातच खाली पोहोचेल 100%. तिथून पुढे डायरेक्ट घाटपेट स्किप करणार, डायरेक्ट गाडी हवेत. अजून उतरले नाहीत इलेक्ट्रिक टॉवर वरून, अजून उतरले नाहीत पोरं. करंट द्या एक त्यांना. महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, माता की जय, जय जय श्रीराम. बसलो आम्ही 1 तासात खाली. कसं वाटतंय? फायनली गाईज आम्ही गाडीच्या दिशेने आलेलो आहे. ही आपली गाडी. एवढं भारी वाटतंय काय सांगू, कसं सांगू, तोंडाने सांगण्यासाठी काहीच राहिलेलं नाही. निघालो परत. आता आपल्याला एकदम मस्त ठिकाणी जायचं आहे. ते ठिकाण तुम्हाला गेल्यावर कळत. जगदंब. हाय गाईज, आम्ही आत्ता आलेलो आहे 40 किलोमीटर एक्स्ट्रा प्रवास करून फक्त आणि फक्त जगदंब खायच्या हॉटेलमध्ये येण्यासाठी, फक्त चिकन थाळी खाण्यासाठी. पोरं एवढं उत्साही आहेत, एवढी हौशी आहेत. सकाळपासून जेवलेले नाहीत, फक्त बिस्किटवर थांबले ते जगदंब हॉटेलमध्ये जेवण्यासाठी. बघूया आता क्वालिटी सांगतो तुम्हाला कशी आहे. व्हेजवाला पण एक जण आहे, पण काय माहिती व्हेजवाला कसं माहिती. नमस्कार. तर आम्ही घरी आलोय आणि नंतर ब्लॉग करायचा काही विसरून गेलो, कारण सगळेजण थकले होते आणि मला पण ड्राईव्ह करायचा होता, त्यामुळे मी काही ब्लॉग केलं नाही. पण आता ह्या ब्लॉगचं एंडिंग करतो की खूप म्हणजे आता सध्या दुःख वाटतंय की आपण रायगडावरून परत आलोय. पण तिथे राहणं काही कंटिन्यू राहणं होणार नाही शक्य, पण ठीक आहे. ज्या गोष्टी आम्ही तिथं अनुभवल्या, जे स्वर्ग आम्ही अनुभवलं ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आणि अशाच पुढच्या पण गोष्टी मी तुम्हाला दाखवत राहीन, कारण काही गोष्टी डोक्यात आहेत आता, त्या पण जराशा गडाच्या बद्दलच आहेत. त्या पण पुढच्या ब्लॉगमध्ये बोललो तर बोलेन, कारण फिलिंग एक्सप्रेस करण्यासाठी शब्दच उरले नाही आहेत की जे माहोल आम्ही एक्सपिरियन्स केला आहे तो माहोल तुम्हाला रायगडावरती जाऊनच भेटेल. आणि नक्की एकदा रायगडावरती जाऊन या. जसं पंढरीला आपण जातो त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा रायगडावरती नक्की एकदा ना एकदा तरी जावा, पायरी मार्गाने जावा. तर खूप छान एक्सपिरियन्स होता. तुम्हाला पण ब्लॉग बघून मजा आली असेल आणि तो फील पण मी द्यायचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही पण उत्साहाने एकदा ना एकदा तरी रायगडावरती जावा आणि तो एक्सपिरियन्स घ्या. आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.